जय भीम जय महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवसभराचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कार्यकाल जो मी तुम्हाला सांगतो आहे की दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे यांचा क्रिक रोड नामकरणाचा प्रस्ताव जो गेली 10 वर्ष ठराव प्रलंबित आहे आणि महासभेचा 10 जानेवारी 2014-15चा ठराव आहे. या ठरावामध्ये सदर प्रस्ताव फेर सादर करावा असं ठराव महासभेने केलेला आहे. परंतु हा ठराव फेर सादर करण्याचा केलेला असताना देखील सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांच्याशी मी गेल्या वर्षभर या क्रिक रोड नामांतर संदर्भात मी आयुक्तांनी सांगितलेले निर्देश, अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले निर्देश, उपायुक्त बिरारींनी दिलेले निर्देश एवढं सगळं समक्ष होऊनसुद्धा सहाय्यक आयुक्त AMC राजेश सोनावणे जर दिवंगत कामगार नेते चांगू शिंदेंचं नामकरणाचा ठराव जर तुच्छ वाटत असेल आणि प्रस्ताव रद्द झाला, अमुक झाला, तमुक झाला अशी खोटी कारणं देत आहेत. आजही माननीय महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महानगरपालिका ठाणे उपमहापौर कृष्णाजी पाटील साहेब यांच्याशी संबंधित नामकरणाचा ठराव फेर सादर करण्याबाबत पत्र दिलेलं आहे. जसं मला ते सोनावणे साहेबांनी सांगितलं तसं मी ते पत्र दिलं आणि महापौराने तसे निर्देश दिलेले आहेत की हा प्रस्ताव आपण अजेंड्यावर आणूया. आणि त्या अनुषंगाने मी उपायुक्त बिरारी आस्थापना यांच्याशी भेटलो आणि त्यांना मी सांगितलं, मी ठीक आहे म्हणे, मी राजेश सोनावणे यांना आदेश देऊन सांगतो की फेर सादर करावा. आणि मी AMC सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांनासुद्धा भेटलो. त्यांना मी सांगितलं असं असं महापौरांशी, उपमहापौरांशी, ठाणे महानगरपालिका यांच्याशी प्रत्यक्षित पत्र देऊन चर्चा झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे AMC सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे सांगितलं, सचिवांना भेटलो. सचिव मनीष जोशी म्हणाले आम्हाला मंजुरी द्यायला काही हरकत नाही, स्थावर मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे प्रस्ताव पाठवावा. तर मी हा निरोप मी AMC राजेश सोनावणे यांना दिला. तर पुन्हा त्यांचं निगेटिव्ह भूमिका, नाही तो रद्द झाला, असं झालं तसं झालं. मीच सांगितलं साहेब ठराव काय म्हणतो, ठरावात स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे की फेर सादर करावा. जर फेर सादर करावा तर फेर सादर करावा, तो ठराव रद्द नाही होऊ शकत. म्हणजे ज्याची मंजुरी आहे तो ठराव रद्द झाला अशी मान्यता दिली आहे का कोणी? नाही दिली आहे. महासभेने तो ठराव रद्द झाला असं ठराव केला आहे का? नाही. तर तो फेर सादर करावा असं दिलं आहे. परंतु त्यावेळेचे सहाय्यक आयुक्त स्थावर मालमत्ता महेश आहेर याने तो जाणीवपूर्वक केला नाही, त्यामुळे तो प्रलंबित राहिला 6-7 वर्ष. आणि आता तुम्ही आलात नंतर मी 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे. आयुक्त लेवलला, अतिरिक्त आयुक्त लेवलला, उपायुक्त लेवलला आणि स्थावर मालमत्ता विभाग लेवलला मी सातत्याने पाठपुरावा करत असतात. तो पाठपुरावा आणि प्रभाग समिती यांच्याकडून सर्व काही अभिप्राय त्या प्रस्तावात आहेत आणि मंजुऱ्या आहेत. आणि फक्त फेर सादर करण्याचा ठराव हा महासभेला आपल्याला पोचवायचा आहे. आता तुम्ही काय म्हणाले लोकल बॉडी येऊ द्या, तर लोकल बॉडी आलेली आहे, महापौर आलेले आहेत, उपमहापौर आलेले आहेत, सगळे सदस्य आलेले आहेत, महासभा आलेली आहे. तर आता तुम्हाला प्रस्ताव पाठवायला काही हरकत नाही असं मी त्यांना सल्ला दिला, तरी ते ऐकलं. तर पण मी सांगितलं, हे बघा साहेब, तुम्हाला प्रस्ताव करायचा आहे का नाही करायचा आहे, मग मला पुढच्या दिशा ठरवायला. मग नंतर असं बोलल्यावर नाही मी बघतो प्रस्ताव करतो. त्यामुळे AMC राजेश सोनावणे यांना माझं सुचवत आहे की जर चांगू शिंदेंचा ठराव येत्या महासभेच्या अजेंडावर जर आला नाही तर तुमची आणि माझी गाठ कशाप्रकारे असेल तर मी सांगत नाही. रवींद्र शिंदे एक सेवा कार्यकारी अभियंता जरी राहिला आणि आज सेवेमध्ये सेवानिवृत्त असेल तर संघटनात्मक प्राबल्य काय आहे हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवते. विविध मोर्चे, आंदोलने, कामगारांच्या प्रश्नांचे, कामगारांच्या मागण्यांचे
महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, परिवर्तन कामगार, ST कर्मचारी युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, या संघटनात्मक युनियनच्या पातळीवर मी माझे आंदोलन तुम्ही बघत आलात. मी प्रत्येक मागण्या मंजुरी केल्याशिवाय मागे आल्या. आता मागची थकीत देणी द्यायला लावली, आता पुढील थकीत देणीच्या आज आयुक्ताच्या दालनामध्ये सर्वच अधिकारी महापौरांच्या मीटिंग्स चालू होत्या की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी आहेत त्याच्याविषयी संदर्भात होते. आणि मी स्वतः तिथे बाहेर होतो. मी सगळं मीटिंगमध्ये अशा प्रकारचं आहे. तरी तात्काळ याने प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ हा प्रस्ताव करावा अशी मागणी आहे. धन्यवाद.